नमस्कार मित्रांनो, जीवन गोपीय ब्लॉग चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. शुभ सकाळ. आणि बरेच दिवसानंतर पुन्हा एकदा फिशिंगचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर बघूया, गावच्या नदीवरती चाललेलं आहे पुन्हा एकदा मासे गलवण्यासाठी. आणि मासे गलवण्यासाठी लागतं म्हणजे हे बघा, इकडे चालू आहे रुपेश भाईचं काम, खोदायचं. आणि त्याच्यासोबत मी पण मदत करणार आहे थोडीफार. कोणती नदी असेल ती देखील पाहायला भेटेल. चला तर ब्लॉगमध्ये बनवून राहायचं आणि शेवटपर्यंत बघायचं आहे काय व्हरायटीचे मासे भेटतात आणि कोणत्या प्रकारचे मासे भेटतात. लागलाय पहिली शिकार बाईला, बघा चाललाय. मित्रांनो, पहिला मासा लागलेला आहे दिवसभरामधला. आता बघूया, स्टार्ट झालेली आहे, सुरुवात झालेली आहे. बघा, चल ओके. म्हणजे मासा लागलाय बघा, मोठा साईज आहे. आता बघूया कसं काय निघतंय. हे बघा, पकडू का आपलं रुपया भाई. आता बघूया, काढीलच. साईज तर चांगली लागली. बघा कसली साईज आहे, एक नंबर साईज, एक नंबर साईज. असं खाली थंडीचं नाही असं. भाई मित्रांनो बघा, मस्त साईजचा मासा लागलेला आहे. काम फिट केलेलं आहे एकच माशामध्ये. किती किलोचा असेल, म्हणजे किती किलोचा, म्हणजे 800 ग्राम, 800 ग्राम किंवा 200-300 ग्राम पकडा. 800 ग्राम असेल. ओके, चला. बघा लागलं आपल्याला. बघू. छोटा आहे वाटतो. रुपये बायला लागलाय बघा, हिसका दिलाय, जोरदार हिसका होता. लक्ष नव्हतं त्याच्यामुळे गेला मासा. पुन्हा एकदा लागलेला आहे आम्हाला मासा. तिलापी मच्छी आलेली आहे भावाला, बघू शकतात तुम्ही. आता या बेलीची थोडीशी छोटी आहे. रुपेश बाईचा आजच्या दिवसातला दुसरा मासा. तर इकडे आमचे 2 गल टाकून ठेवलेले आहेत, बघू शकतात तुम्ही. हे बघा, आणि थोडीशी तुम्हाला क्वालिटी देखील कमी पाहायला भेटेल, कारण की मोबाईल आपण सेफ्टी ठेवलेला आहे कवरमध्ये, त्याच्यामुळं. आणि वातावरण बघू शकता, ढगाळ वातावरण आहे आणि पावसाचा उठवलेला आहे, बघू शकतात तुम्ही. बघू शकतात नजारा नदीचा. आता आम्ही शूट नाही केला, मला पण लागले. बघा, आता टिम करायची सुरुवात झालेली आहे रुपये व्हायची. नाही रे, कॉक्रोच पाल्टी सांगते.
बंद झालं का? हॅलो बारीक आहे काय? पॉवर नाही पॉवर माझा तिकडे चालले करायला. करायला नको येऊन इकडे घेतो. ओके थांबा ते. हां हे बघा आला आलाय रे आला. हे बघा कसं आलाय. शाबास शाबास. गरम होतं पैसे नेले. तुला बोलला काय नेलता कांदा काय ना गेला मावसो. ह्यो काय बोलता भावरा भावरा महाराज काय बोलता भावरा महाराज. बाबा याला लागला बघ याला लागला बघ भावऱ्याला. भावऱ्याला लागले वाटतं बहुतेक. भावरा पुरण आला ना लागलेला आहे भावड्याला. भावड्याला लागलेला आहे. याला कसं नाही पण तो लागले बाई. कमिटी मला हे डायरेक्ट काढला बाईने ना काटा पण मारलाय. थांबतो असं त्या बारीक काम आहे वाटतं. टुमटुम लागलाय का काय. नाही ना आजची उरला पण लागले काय नाही. भावांनो आता बघा आपण जल्दी राहू इथे पाण्यामध्ये उभे राहून. मला तर वाटते बरेच टाईम झाला. 8 वाजेपासून गलवता जवळपास 1 तास झालेला आहे आम्हाला. आणि थोडीफार मच्छी देखील लागलेली आहे. तर तुम्हाला नंतर दाखवेन पूर्ण मच्छी जेव्हा आम्ही घरी जाऊ तेव्हा. आता मोबाईलमध्ये पण जास्त चार्जिंग नाही त्याच्यामुळे कदाचित व्हिडिओ काढायला भेटतील नाही सांगू शकत नाही. कारण की अवघ्या 13% चार्जिंग आहे. हा बघा लागला होता पण मिस झाला. ठीक आहे अशा गोष्टी घडतच असतात. बारीकसा मासा लागलाय बघा भावाला. आलेला आहे.
हा बघा लागले का बाई. काय असं सावधान सावधान. अरे अभी हमारे खाओ का कमाल है ये. अंगणवाड़ी का खाओ का कमाल. इकडे बघ माझ्या तोरस. हा थांब. ओके. अल्ला 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 भाई अल्ला लाट आली लाट. मोदीची लाट आली का इथे. योच माल ना आपला योच माल. बारीक माल आहे. लागला लागला रुपेश भाई लागे. चांगली साईज आहे चांगली साईज आहे आलेली आहे. अशा तऱ्हेने खूप वेळानंतर मासा लागला आणि आमचा एक रॉड देखील तुटलेला आहे. मासा लागला होता भयंकर त्याच्यामुळं. खूप मोठा मासा होता त्याच्यामुळं तुटला दुसरा रॉड आणि आम्ही आता या गलावरती गेलो होतो रोडवरती. ओलो रॉड. ओलो रोड मित्रांनो जास्त टिकत नाही पाण्यामध्ये खराब होतात ते. हे बघा याच्या आणि हा जरा चांगलाच आहे क्वालिटीचा आहे. जवळपास 2-3 वर्ष झाले त्या रोडला वापरते बाई. टिकाऊ काम आहे मस्त आहे. कितीचं घेतलेलं बाई. 600 रुपयाचं घेतलं होतं. 600 रुपयाचं घेतलेला. हो नो शक्यतो तुम्ही असलाच रॉड वापरा जो रुपेश भाई वापरतो तो ग्रीनवाला. थोडा वेट आहे पण तो टिकाऊ आहे. हे यांचा काय भरोसा नाही कधी काय होईल सांगू शकत नाही. मोठा मासा लागला तर कदाचित येऊ शकत पण नाही कारण की एवढी कॅपॅसिटी नसते या रोडची. हा बारीक आहे का. बारीक का बारीकला थांब थांब रॉड काढून आपला जाईल मासाला तर. बारीक नाही चांगली साईज आहे बाई. बारीक कोण बोलेल का मित्रांनो सांगा या. अरे जाऊ दे जाऊ दे. काय माणूस. आता चुकी नको करू भावा. पकड पकड. मोठा शिकार गेला आमचा माहित का मागच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. काही चुकी केली होती आम्ही त्याच्यामुळे मासा गेला कारण की पकडलं नव्हतं त्याच्यामुळं. तर मित्रांनो आज गेलो होतो नदीवरती मासे पकडायला म्हणजे गलवून मासे पकडलेले आहेत आम्ही. तुम्हाला मासे दाखवतो. हे बघा एवढे मासे लागलेले आहेत. तर बघू शकतात मित्रांनो या साईडचे मासे आहेत लागलेले आपल्याला.